दीर्घ प्रतीक्षेनंतर आणि वादानंतर मानकापूर उड्डाणपुलाचा दुसरा भाग अखेर दुरुस्तीनंतर वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्यात आला। बुधवारी तो अधिकृतपणे जनतेसाठी खुला करण्यात आला। आगामी नवरात्र उत्सव तसंच उड्डाणपुलावरील अलीकडच्या अपघातांमुळे तो पुन्हा सुरू करण्याची मागणी सातत्याने होत होती। नागपूरच्या मानकापूर उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचं काम मे 2025 मध्ये सुरू झालं, तेव्हा तपासणीत संरचनात्मक भेगा आढळून आल्या। या दुरुस्ती दरम्यान 3 स्पॅन बदलून काँक्रिटीकरण करण्यात आलं। उड्डाणपुलाचं काम सप्टेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन होतं। दुरुस्तीच्या कामादरम्यान सुरक्षा उपायांचा अभाव यासह निष्काळजीपणा देखील समोर येत राहिला। नागपूर शहरातील प्रमुख महामार्ग असलेल्या कोराडी रोडवरून दररोज लाखो वाहनं येतात। उड्डाणपुलाचा काही भाग बंद असल्यानं वाहतूक कोंडी तर वाढतच होती, शिवाय अपघातही होत होते। अलीकडेच उड्डाणपुलावर एक स्कूल बस आणि स्कूल व्हॅनची आमोरासमोर जोरदार धडक झाली होती। या अपघातात व्हॅन चालकासह 9 मुलं गंभीर झाली होती, तर व्हॅन चालक आणि एका विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता। आता नवरात्र लवकरच सुरू होणार आहे। या काळात शहर आणि आसपासच्या जिल्ह्यातील लाखो भाविक कोराडी येथील देवी मंदिरात दर्शनासाठी येतात। उड्डाणपुलाच्या बंद असल्यामुळे या काळात वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होण्याची भीती होती। उड्डाणपुलावरील वाहत्या अपघातांमुळे तसंच नवरात्राच्या अनुषंगानं उड्डाणपुलाचा दुसरा भाग पुन्हा सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती। अखेर बुधवारी उड्डाणपुलाचा दुसरा भाग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला, त्यामुळे दैनंदिन प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे।